सोलापूर शहरातील बाळे भागात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देणारी राजकीय घडामोड घडली आहे. परिवहन समितीचे माजी चेअरमन तसेच गेल्या 30 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते सोमनाथ तोडकरी यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपल्या परिवारासह व असंख्य कार्यकर्त्यांसमवेत जाहीर प्रवेश केला. 1996 पासून बाळे परिसरात भाजपची पायाभरणी करणारे, पहिला भाजपचा बोर्ड लावणारे आणि पक्षाची रोपटी रुजवणारे म्हणून ओळख असलेले सोमनाथ तोडकरी यांच्या प्रवेशामुळे बाळे भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रवेशानंतर परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तोडकरी कुटुंबाकडून त्यांच्या वहिनी अनुजा गणेश तोडकरी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून भाजपला बाळे भागात चांगलेच खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख दत्ता वानकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, संतोष केंगनाळकर, शहर संघटक सुरेश जगताप, महिला आघाडी संघटक स्वाती रुपनर, विभाग प्रमुख आबा सावंत, अण्णा गवळी, महेश गवळी, शाखा प्रमुख मारुती खानापुरे, संजय काळे, गणेश तोडकरी, उपशहर प्रमुख दीपक दळवी, लालू राठोड, शाखा प्रमुख अक्षय लोंढे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बाळे परिसरात मोठे बळ मिळाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.